दिल्लीच्या निवडणुकीत भाजपाला घवघवीत यश प्राप्त झाल्यानंतर बदलापुरात भाजपाच्या कार्यकर्त्यांकडून एकमेकांना पेढे भरून फटाक्यांच्या आतषबाजीत आमदार किसन कथोरे यांच्या बेलवलीतील कार्यालयासमोर जल्लोष साजरा करण्यात आला। तब्बल 27 वर्षांनी दिल्लीत पुन्हा एकदा भाजपची सत्ता आल्याने आम आदमी पक्षाला फार मोठा धक्का बसला असल्याचे बोलले जाते। गेल्या 27 वर्षात भारतीय जनता पार्टी प्रथमच स्पष्ट बहुमताने दिल्लीमध्ये सत्ता घेतलेली आहे। मनपूर्वक मनापासून अभिनंदन दिल्लीकरांचं करतोय। सगळ्यात महत्त्वाचं 12 वर्षाची भ्रष्टाचारी कारकीर्द आपची ही संपुष्टात येणं हे दिल्लीकरांच्या मनातलं सगळ्यात चांगलं काम दिल्लीकरांनी करून या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीच्या हातात एक हाती सत्ता दिली त्याबद्दल दिल्लीकरांचं मनापासून अभिनंदन करतो। या आनंदोत्सवाच्या मध्ये माझ्या सगळ्या मतदारसंघातले माझे सर्व कार्यकर्ते, जिल्ह्याचे आमचे अध्यक्ष श्री डाकीजी सर्व सहभागी झालेत, मनापासून अभिनंदन करतो। पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीने दिल्ली काबीज केली। त्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीमध्ये मुक्कामी होते। प्रचार त्यांचा जोरात होता आणि चांगला प्रचार केल्यामुळे सुद्धा दिल्लीकरांनी भारतीय जनता पार्टीला निवडून दिलं, त्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन। भारतीय जनता पार्टीला महायुतीला जो काही निर्णय दिला आणि महायुतीच्या बाजूने कौल दिला, दिल्लीकरांनी त्याचीच रिओढत दिल्लीकरांनी दिल्लीच्या विकासासाठी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीला पूर्ण बहुमत असलेलं सरकार त्या ठिकाणी येतं आहे। भारतीय जनता पार्टीचे पूर्ण बहुमत येतील एवढे आमदार 48 आमदार त्या ठिकाणी निवडून आलेले। मनापासून दिल्लीकरांचं आम्ही अभिनंदन करतो आणि भारतीय जनता पार्टीच्या बदलापूर शहरातील सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी जल्लोष साजरा केला आहे। फटाके फोडून, पेढे वाटून, लाडू भरवून आम्ही या ठिकाणी आनंदोत्सव साजरा करतो। आणि मग ही दिल्ली काबीज केल्यानंतर तुम्हाला सर्व कार्यकर्त्यांचा आनंद या ठिकाणी गगनात मावेनासा झालेला आहे। सर्वजण जल्लोष साजरा करतात। आम्हीच नाही तर विरोधी पक्षाचे संजय राऊत यांनी सुद्धा मान्य केलेले की महाराष्ट्राची जरी दिल्लीने ओढली आणि अशा पद्धतीनं देवेंद्र फडणवीस असतील आणि नरेंद्रजी मोदी असतील यांची किमया सुद्धा त्यांनी मान्य केलेली आहे। त्याबद्दल उलट त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद। त्याचप्रमाणे दिल्लीकरांनी जी सत्ता उलटून लावली आणि भ्रष्टाचाराचा त्या ठिकाणी बिमोड केला, त्या दिल्लीकरांच्या मतदारांचे आम्ही सर्वजण आभारी आहोत। अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब, शेअर, लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका।